राज ठाकरे आणि मुख्यमंत्री फडणवीसांमधील गुप्त बैठक 1 तासांनंतर संपली। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात दोघांमध्ये चर्चा। ठाकरेंची शिवसेना मनसे युतीचे वातावरण तयार केले। या वातावरणाचा फायदा वाटाघाटीसाठी केला का? रोहित पवार यांचा सवाल। तर दोन्ही भाऊ एकत्र येतील, अंबादास दानवेंना विश्वास। ऑपरेशन सिंदूर म्हणजे कम्प्युटर गेम। काँग्रेसचे नेते नाना पटोले यांचं वादग्रस्त वक्तव्य। तर नाना पटोले भ्रष्ट मेंदूचा माणूस, चंद्रशेखर बावनकुळेंची टीका। अमरावतीमध्ये बच्चू कडूंची प्रहार संघटना आक्रमक। नागपूर अमरावती महामार्गावर टायर जाळून रास्ता रोको आंदोलन। तर अमरावतीच्या डवर गावामध्ये अर्धदफन आंदोलन। शेतकरी कर्जमाफीसाठीच्या बच्चू कडूंच्या आंदोलनाचा आजचा 5वा दिवस। कडूंची तब्येत खालावली। आज संभाजीराजे, रोहित पवार, राजू शेट्टी, लक्ष्मण हाके घेणार भेट। छत्रपती संभाजीनगरमध्ये सोसाट्याच्या वाऱ्यासह जोरदार पाऊस। सिद्धार्थ उद्यानातील प्रवेशद्वाराच्या भिंतीचा भाग कोसळला। 2 महिलांचा दुर्दैवी मृत्यू। मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये रात्रीपासून सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस। अमरावती, वाशिम, बीड, अहिल्यानगरला पावसाचा जोरदार तडाखा। तर काही ठिकाणी घरांचे पत्रे सुद्धा उडाले, झाडं सुद्धा उन्मळून पडली। बेळगावच्या निपाणीमधील तवंदी घाटात तुफान पाऊस। घाट माथ्यावरील पाणी महामार्गावर, वाहतूक काही प्रमाणात विस्कळीत। मराठा समाजाच्या एससीबीसी आरक्षणाला स्थगिती नाही। मुंबई हायकोर्टाकडून निर्णय। तुर्तास तरी मराठा विद्यार्थ्यांना एससीबीसी मधूनच शैक्षणिक प्रवेश। पुढील सुनावणी होणार 18 जुलैला। पंढरपूरमधील विठ्ठल मंदिरात व्हीआयपी दर्शनाचा काळा बाजार। विठ्ठल मंदिर समितीचा माजी व्यवस्थापक बालाजी पुलदवाडला गेटवर पोलिसांनी अडवलं। भक्तांकडून व्हीआयपी दर्शनासाठी पैसे घेत असल्याचा पुलदवाडवर आरोप। Thank you.